let r be the radius. r काय झाले ते रेडियस झाली आणि तिचं रेट कसं वाढतंय असं वाढतंय. याचा अर्थ काय झाला बघा हे dr/dt रेट म्हटलं की असं लिहायचं मीटर पर सेकंद. बघा हे 3 मीटर पर सेकंद झालं आहे की नाही. रेट म्हटल्यानंतर मीटर वर झालं खाली सेकंद झालं किती बघा. इट्स हाईट इज डिक्रीजिंग ॲट द रेट. हाईट म्हणजे काय लेट h बी द हाईट. h काय झाले रे हाईट झाली आणि हाईटचा जो रेट आहे हाईटचा रेट म्हणजे काय dh/dt. dh/dt किती आहे स्टुडंट्स आता हे 4 मीटर पर सेकंद आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजे dv/dt काढा. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम काढा. when radius is 4. रेडियस किती आहे रे रेडियस आहे 4. r आहे 4 मीटर पर सेकंद आणि हाईट किती आहे रे 6. रेडियस आहे 4 मीटर. हाईट आहे द रेट ऑफ हाईट आहे 6 मीटर. ओके हा पोरांनो तुमचं काय रे हे सिलेंडर आहे पहा. काय रे हा सिलेंडर आहे. सिलेंडरचं तुम्हाला काय काढायचं आहे व्हॉल्यूम काढायचं आहे. तेव्हा हे सिलेंडर इथे काढतो मी. ओके हे सिलेंडर झालं. दिस इज द सिलेंडर. ओके हा कोण आहे सिलेंडर आहे आणि सिलेंडरची हाईट किती आहे. व्हॉट इज द हाईट ऑफ द सिलेंडर. ही h झाली हाईट झाली. दिस इज द हाईट ऑफ द सिलेंडर. आणि हे बघा रे पोरांनो काय झालं हे आणि दिस इज द रेडियस. दिस इज द रेडियस वगैरे r असते. रेडियस ऑफ द सिलेंडर आहे ओके नाही. आणि हे बघा हे 2πrh कर्व सरफेस एरिया 2πr आणि h हे कर्व सरफेस एरिया झाला कोणाचा सिलेंडर. आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम काय झालं रे πr²h. हे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर झालं. अशा पद्धतीने तुम्हाला सूत्र सर्व माहिती पाहिजे कोणाचे सिलेंडरचे. आणि हे सर्व फॉर्म्युले आपण पुढे शिकलेले आहेत व्हेन यू आर इन द 10th स्टँडर्ड. पायाचं सूत्र किती आहे रे पायाचा पायाचा वर्ग असतो. वर पण किती असतो रे πr वर पण असतो खाली पण असतो आहे का नाही. हे सर्व तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. व्हॉट इज दिस इज द h. इकडे आपण याचं वाटते तुम्हाला काय करायचे बरोबर आहे रेट किती विचारलेले आहे तुम्हाला. ओके चला आता काय करू आपण जसं कॅल्क्युलेशन करूया. काय करायचं तुम्हाला काय करायचं Vd बरोबर किती आहे रे Vd बरोबर किती आहे रे किती आहे πr² चा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. आता काय करायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t करायचं आहे. dv बाय काय झालं रे dt झालं. e इक्वल टू काय झालं पाय कॉन्स्टंट आहे तसाच ठेवून टाका. पाय कॉन्स्टंट ठेवून टाका. r चा वर्ग r च्या वर्गाचं डेरिव्हेटिव्ह किती होतं रे 2r आणि काय होतं रे dr/dt होतो. किती होतो 2r आणि dr/dt होतो. आणि h चा काढा. h चा काय होतो रे dh किती येतो रे dt येतो. ओके तर समजलंय. आता एक काम करायचं काय काम करता रे हे पाय घेतला आपण. काय घेतलं रे पाय घेतलं. ओके dh/dt तुम्हाला यश दिलेलं नाही का फक्त r वरचं काढलं. विथ रिस्पेक्ट टू काय काढलं आपण रे r 2r dr/dt. आणि इथे किती रे h आहे. h किती आपल्याकडे h पण आहे आणि किती पर्यंत किती रे dh/dt. चला 2 into r ची किंमत किती आहे 4 आहे. dr/dt किती रे dr/dt किती आपल्याकडे 3 आहे आणि dh/dt किती आपल्याकडे 4 आहे. या सर्वांचा गुणाकार करा बरं किती होतो 4 गुणिले 4 16 16 गुणिले 3 गुणिले
गुणिले 2 6 16 किती रे 96 16 किती होतं रे 96 96 होतं की नाही बरोबर आहे का पोरांनो बघा बघा 4 गुणिले 4 झाले 16 की नाही मग आता काय करायचं आपल्याला 6 × 18 16 आणि 18 किती होतं बघा 18 किती रे 18 मध्ये 2 असतो 8 आजची किती आले रे 10 18 आणि 10 28 288 काय देत नाही पहा आता आपल्याकडे काय घेतलं आपण इथं रे इथे किती घेतलं रे sin 2 12 किती sin 2 12 आणि त्यात चौक 16 16 गुणिले 12 12 किती रे 12 हाताला 2 असे किती आले 7 12 आणि 7 किती होतं रे 12 7 किती 12 आणि 7 हा 192 काय घेत नाही हे बघा ऍक्च्युअली काय काय तुम्ही कोणाचं कमी करून लिसन कॅल्क्युलेट हियर रेट ऑफ चेंज बघा इथं काय रेडियस ऑफ सिलेंडर इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 3 सेंटीमीटर इट्स हाईट इज डिक्रीजिंग म्हणले काय का होतं रे डिक्रीज होतं किती आहे डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 मीटर पर सेकंड रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम व्हेन द रेडियस इज किती आहे 4 आहे हाईट किती आहे 6 आहे तर आता वॉल्यूम घेतलाय तुम्ही ठीक आहे नाही वॉल्यूम घेतला आणि रिस्पेक्ट टू टी काढलेला आहे तर हे dv/dt झालं हे पाहिलेलं 2r dr/dt झालं dr/dt झालं आणि इथं काय करायचं हे h कसं आहे कॉन्स्टंटच आहे हे काम करा तेव्हा हे पायला पाय घेतलं इथं 2 घेतलं व्हॉट इज r इज हिअर 4 व्हॉट इज dr/dt dr/dt किती इकडे 3 आहे आणि हाईट किती बरोबर 6 आहे हाईट किती 6 किती रे sin 18 आहे नाही पुन्हा पाहून घ्या 4 7 किती रे 24 4 7 किती 24 आणि 4 गुणिले 6 म्हणजे 24 आलं 24 गुणिले 6 किती आलं 124 संख्या 44 144 पाय असं घ्यायला पाहिजे म्हणजे इथं तुम्ही डी हे नाही घ्यायला पाहिजे कोणतं नाही घ्यायला पाहिजे dh/dt हे नाही घ्यायला पाहिजे डायरेक्टली काय घ्यायला पाहिजे हाईट घ्यायला पाहिजे तेव्हा तुमचा आन्सर तुमचं बरोबर आहे रे b बरोबर यायला पाहिजे किती रे 144 पाय हे क्यूबिक मीटर पर सेकंद यायला क्यूबिक मीटर पर सेकंद यायला परम लिहिना तुम्ही 10 सेंटीमीटर स्फेरिकल आयर्न बॉल 10 सेंटीमीटर इन रेडियस आहे लक्षात घ्या पोरांनो इथं रेडियस आहे एक बॉल आहे त्याची रेडियस किती रे त्याची रेडियस किती आहे पोरांनो 10 सेंटीमीटर आहे coated with a layer of ice of uniform thickness that melts at the rate agree that melts at the rate किती रे 50 सेंटीमीटर मेल्टिंग होते मेल्टिंग बॉल काय होते मेल्टिंग होते म्हणजे त्याचं काय किती होते वॉल्यूम dv/dt हा किती आहे 50 सेंटीमीटर क्यूब पर मिनट सेंटीमीटर क्यूब पर मिनट वॉल्यूम when the thickness of ice is किती रे thickness किती thickness 15 सेंटीमीटर आहे then the rate at which the thickness of ice decreases thickness when the thickness of ice is किती thickness म्हणजे काय रे बघा जाडी ना length breadth height ना breadth thickness म्हणजे breadth किती आहे 15 सेंटीमीटर आहे then the rate at which thickness of ice is decreases thickness of ice काढा वेगळी thickness of ice म्हणजे s काय काढा ds/dt काढा ds/dt thickness
किती डिक्रीज होतो त्याचा सरफेस किती डिग्री होतो ते काढा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे पोरांनो, हे काय रे, एक स्फिअर आहे. काय पोरांनो बघा, बॉल काय असतो रे, स्फिअर असतो. बॉल काय असतो रे, स्फिअर असतो. दिस इज द बॉल, दिस इज द बॉल. ओके. आणि मग त्या बॉलचा जो यस आहे, यस म्हणजे काय आहे, 4 पाय r स्क्वेअर, 4 पाय r स्क्वेअर. ठीक आहे, 4 पाय r स्क्वेअर सरफेस एरिया. त्यानंतर व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ द बॉल किती रे, 4/3 पाय r क्यूब. हे काय झालं, व्हॉल्यूम झालं. ओके. मी एक काम करतो, मी पहिल्या प्रथम व्हॉल्यूमच घ्या. v इक्वल टू किती पोरांनो, हे 4/3 पाय r क्यूब आहे. 4/3 किती आहे, r क्यूब आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय होतं रे, dv/dt किती होतं रे, dv/dt किती आहे, 4/3 पाय आहे आणि 3r स्क्वेअर आहे. आणि इथे किती रे, इथं आहे dr/dt. इथे किती आहे, dr/dt आहे. मग आता एक काम करा तुम्ही, तर आपल्याकडे किती आहे, आपल्याकडे रे dv/dt दिलेलं आहे. किती पोरांनो दिलेलं आहे, किती एवढं आहे, किती 50 दिलेलं आहे. इथे किती आहे, 4/3 पाय. मला वाटतं की 3 गेलेलं आहे का, इथे किती आलं रे, फक्त 4 पाय r स्क्वेअर आलं. किती आलं ते, 4 पाय r स्क्वेअर आलं. आणि परत किती आहे, हे dr किती रे, हे dt आहे. मग एक काम करा, तुम्ही dr/dt पहिले काढून घ्या. कसं काढणार तुम्ही, पलीकडे घेऊन या. मध्ये किती रे, हे 50 किती येतं रे, 4 पाय हे r स्क्वेअर येते. तर किती आहे पोरांनो, dr/dt आहे. मला वाटतं रेडियस किती आहे, तुम्हाला 10 दिली. मग काय करा, हे 50 घ्या. इथे किती रे, हे 4 पाय आहे. r चा वर्ग म्हणजे किती रे, 10 चा वर्ग म्हणजे हे 100. इथे किती झालं रे, इथे किती आहे, dr किती आहे, dt आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 × 5, 5 गुणिले किती रे, 10. 5 गुणिले किती आहे, 10. 1/1 किती रे, 2 गुणिले 4 गुणिले किती आहे रे, 8 पाय. किती झालं रे, 8 पाय झालं. e इक्वल टू किती आले ते पोरांनो, आपल्याला हे dr किती आलं रे, हे dt आलं. dr किती आलं रे, dt आलेलं आहे. 1/8 पाय असं आलेलं आहे. चला आता पुढे काय करा, सरफेस कितीने कमी होत होतो. s इक्वल टू किती आहे रे, 4 पाय r चा वर्ग आहे. डेरिव्हेटिव्ह काढा. काय होतं डेरिव्हेटिव्ह, ds/dt इक्वल टू किती आहे, 4 पाय * r1/2r. बघा झालं, हे dr झालं रे, हे dt झालं. ओके. चला इथे किती आहे बरोबर रे, तर किती उत्तर बघा, इथे किती आहे बघा, इथे किती आले बघा, 4 पाय नो प्रॉब्लेम. आणि कोणाचे झालं रे, 2 * r किती आहे रे, r किती, 10. dr/dt किती आहे, dr/dt किती आलं पोरांनो, 1/3. 1/4 पाय किती आलंय, 8 पाय आलं का, किती पाय आलं रे, 8 पाय आलं. 4 गुणिले 2 म्हणजे 8. हे भेटलं, किती आलं मग 10. ds/dt generate ideal thickness of the ice will decrease. Thickness काय होतं, decrease होतं thickness. पुन्हा बघ के करून काय दिलेलं बघ, melts at the rate, melts at the rate. रेट किती येतो, 50 cm³ per minute.
थिकनेस ऑफ आईस किती आहे रे 15 सेंटीमीटर आहे. पुन्हा पाहून घे म्हणून स्फेरिकल आयर्न बॉल ऑफ किती आहे आयर्न बॉल आहे किती आहे 10 सेंटीमीटर आहे इन रेडियस coated with a layer of ice color iron of ice of thickness that melts at the rate of किती आहे 50 centimeter cube per minute when the thickness of ice is किती आहे 15 centimeter आहे. thickness of ice किती आहे 15 centimeter आहे. अच्छा thickness एवढी आहे ती वाढवलं पाहिजे ना हे thickness किती वाढवलं पाहिजे रे रेडियस किती वाढवलं पाहिजे ना thickness एवढी आहे एवढी जाडी आहे रेडियस प्लस ते केलं पाहिजे ना फॉर्म त्याला काय केलं पाहिजे रेडियस किती आहे 10 आहे थिकनेस किती आहे 15 आहे तर किती झाले 25 झालं झाले 25 झाले 25 तर पहा रेडियस किती आहे तर तुम्ही 25 घ्या रेडियस किती आहे फॉर्म 25 घ्या पुन्हा एकदा आपण हे प्रॉब्लेम पुढे करूया पहा वॉल्यूम किती आहे थोडे लिहिला आपण इथे का इथे किती आहे पाय इथे किती आला रे बाई आजचा वर्ग म्हणजे किती आहे 25 नाही का किती आहे 25 ना 25 चा वर्ग किती होतो 25 चा वर्ग किती होतो रे 65 किती 6 से किती होतो 6 से 25 होतो वाटायला कापा कसं टाकणार पहा रुपये 25 दुनी 50 आणि 25 दुनी 50 आणि इथे किती आहे रे 25 दुनी 50 हे कधी उरली किती 12 झाली किती 125 25 आता किती 25 5 1600 तर एवढं आलं हे बाकीचं काय झालं रे हे टोनचा टोनचा काय 4 आहे अशा पद्धतीने 2 × 5 म्हणजे किती आलं हे 2 × 5 2 × 25 म्हणजे किती आलं रे 50 पाय आलं काय आलं ते 50 पाय आलेलं आहे dr/dt किती झालं 1/50 पाय झालं पहा ओके. आता पुढे त्यांनी विचारलेलं आहे तुम्हाला काय विचारलेलं आहे त्यांनी तुम्हाला then the rate at which thickness of the ice decreases thickness का तिची thickness किती रे काय होते डिक्रीज होते म्हणलेलं आहे thickness ओके thickness कितीने डिक्रीज होते dr/dt किती आलेले 1/50 पाय आलेलं आहे. आता thickness कसं काढायचं पहा त्याच्यावर लावलेला जो हे आहे ना जो कव्हर आहे कव्हर कितीने डिक्रीज होतो म्हणलेलं कितीने डिक्रीज होतं पुढे आपण घ्या बरोबर s वरून काय फॉर्म्युला करून s बरोबर किती आहे रे 4 पाय r चा किती आहे वर्ग आहे 4 पाय r चा किती आहे करतोय मग काय करतो मी ds/dt काय झालं रे परत नेमकं हे 4 पाय लिहिलं म्हणजे 2r किती आहे dr किती आहे dt आहे. आता इथं काय झालं रे 4 पाय 2 * r किती घ्यायचं इथं आता 25 घ्यायची आणि dr/dt किती आहे 1 किती रे 50 पाय आहे. किती आलं बरं इथं आहे बघा 25 किती आलं बरं इथं 25 50 ते 2 गेलं हे पाय गेलं तर 4 यायला लागलं ds पाहिजे spherical iron ball of
रेडियस किती आहे 10 सेंटीमीटर आहे कोणाची बॉलची आहे आणि जेव्हा dv/dt किती 50 आहे dv/dt किती आहे 50 आहे dv/dt किती पर्यंत 50 सेंटीमीटर आहे ते सेंटीमीटर क्यूब पर मीटर आहे when the thickness म्हणजे ही रेडियस आहे खरी तरी थिकनेस जी r हे येतं किती r 50 सेंटीमीटर घ्या त्यांचा रेट काढा म्हणजे काय काढा dr/dt काढा सारा प्रश्न आहे मला v बरोबर झाला रे व्हॉल्यूम बरोबर किती रे 4/3 पाय r क्यूब आहे चला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचं काय झालं रे dv/dt इथे किती आहे 4/3 पाय r क्यूब म्हणजे काय 3r² आणि इथे किती dr/dt आहे तुम्हाला dr/dt काढायचे आहे आता dv/dt दिली तुम्हाला दिलेले 50 दिलेलं आहे 50 दिलेलं आहे 4/3 पाय आहे बघा हे 3 हे कॅन्सल झालं तर 4 पाय इथं काय झालं रे r चा वर्ग इथे किती झालं रे dr/dt आता हे 50 बाय हे येऊन टाका किती आहे 4 पाय झालं आणि r चा वर्ग किती झालं रे dr/dt आहे आता इथं पहा इथे किती आहे बरोबर रे 50 बाय इथे किती रे 4 पाय r चा वर्ग म्हणजे किती आहे r चा वर्ग म्हणजे 15 चा वर्ग 15 किती 225 किती आहे रे dr/dt काढायचे तुम्हाला म्हणजे आपण गोंधळ कुठं हे बॉलचं रेडियस मिळवतो चला आता इथं काय झालं बघा रे परत इथे किती आहे बघा काय करायचं 225 आहे 5 ने भागा 5 आहे 50 इथे किती झालं 25 उरले 2 आता किती रे 25 आता इथे किती आहे 5 5 2 10 5 9 45 आहे की नाही 2 4 2 गुणिले 9 18 पाय ही इक्वल टू काय झाले हे dr/dt आहे की नाही हे सेंटीमीटर पर मिनिट हे असा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या गोंधळ होतं लक्षात घ्या नेमकं हे डॅश घेतला आपण इथे रेडियस नाहीये रेडियस कोणती आहे थिकनेस r हे हे आहे सरळ साधा प्रश्न आहे ओके तुमचा आन्सर कोणता आहे म्हणजे सी आन्सर आहे तुम्हाला पाहून घ्या मुलींनो dv/dt किती दिली 50 आहे r एवढा आहे dr/dt काढायचं आहे तर तुम्हाला सूत्र माहिती आहे तुम्हाला व्हॉल्यूम बरोबर किती रे व्हॉल्यूम ऑफ स्फियर 4/3 पाय r क्यूब आहे डिफरन्शिएट इंटरेस्ट p करा v चा dv/dt झालं 4/3 पाय झालं काय n * n - 1 3 r चा वर्ग r चा dr/dt झालं हे 3 गेलं 4 पाय r चा वर्ग dr/dt इकडे आणलं 4 पाय r चा वर्ग आता r1 म्हणजे 25 15 चा किती रे 225 झाला पुन्हा सापलं पहा आता 50 म्हणजे 45 झालं पुन्हा बाजूने जा बाजूने 45 2 कमी 2 चौक 3 4 2 गुणिले 2 म्हणजे 18 1/18 पाय सेंटीमीटर पर मिनिट आहे dr/dt अशा पद्धतीने आन्सर बरोबर आलेला आहे